अमेजिंग अमेजिंग। चलिए चलिए सभी लोग थोड़ा सा क्लैप करेंगे एंड एनर्जी को बढ़ाएंगे। चलिए सभी लोग कमान कमान एवरीबॉडी क्लैप टुगेदर। थोड़ा सा जोर से कमान रसिका सुमी जी चलिए। लेवल 2 वाला क्लैप थोड़ा सा जोर से एंड लेवल 3। अमेजिंग अमेजिंग। सब लोग एक हाथ दिखाइए सामने, सब स्क्रीन के सामने दिखाएंगे, सब गैलरी व्यू में करेंगे। चलिए रसिका एंड एक जोर से ताली बजाएंगे, पूरी एनर्जी निकलनी चाहिए। यस ये अमेजिंग अमेजिंग। एक साथ हाथ लीजिए दोनों। अब बोलिए इज इट पॉसिबल, क्या आपके गोल्स पाना पॉसिबल है क्या? बोलो यस। चलिए कम ऑन, कहाँ गए मनोज जी? चलिए एक बार फिर से, इज इट पॉसिबल जयश्री, गोल्स पाना पॉसिबल है क्या? मिलिंद जी बोलो यस। आवाज में भी ताकत दो यार। तो आर यू मैजिशियन? क्या आप आपके लाइफ के मैजिशियन हो? बोलो ऑफ कोर्स यस। अमेजिंग, ये वाली एनर्जी चाहिए मुझे। अमेजिंग। सिट डाउन एवरीबॉडी, सिट डाउन। अमेजिंग, सिट डाउन एवरीवन। रिलैक्स रिलैक्स रिलैक्स। हो रही कि नहीं? चेंज होता है कि नहीं अपना मूड? सबका होता है कि नहीं? इजंट इट अमेजिंग? रिलैक्स। आज हम कुछ थोड़ा सा नया करने जाने वाले हैं। अगर कोई नए लोग हैं यहाँ पे, थोड़ा सा हैंड रेज कीजिए। जस्ट प्रोसेस के साथ जुड़े रहिए, डोंट वरी। डे 1 थोड़ा सा, फर्स्ट वीक थोड़ा सा कंफ्यूजिंग हो सकता है, बस प्रोसेस के साथ जुड़ना है आपको। यस टीम, एक बार देखना है मेरी आवाज आ रही है क्या? आ रही है मेरी और म्यूजिक की आवाज आ रही है टीम? या चलो थैंक यू। सब लोग बैठ जाएंगे। आज मैं ओपन क्वेश्चंस करने वाली हूँ थोड़ा सा। एक कुछ ऐसा डेमो डेमो के साथ हम कुछ ऐसे प्रैक्टिसेस करेंगे आज, जिसका आपको इंस्टेंट रिजल्ट मिल जाए। ठीक है? तो आज हम देखने वाले, हमारा एक मैजिकल हीलिंग का एक सेशन होता है, तो आज सबके साथ एक डेमो हम देते हैं कि इमिडिएटली इंस्टेंटली हमारे लाइफ में स्ट्रेस, सबकी लाइफ में, किसी किसके लाइफ में स्ट्रेस है जरा बताएंगे मुझे? कोई भी चीज का स्ट्रेस, जरा हैंड रेज करेंगे। कोई भी स्ट्रेस, किसके किसके लाइफ में है स्ट्रेस? सबके हाथ नहीं उठ रहे। नहीं है सबके लाइफ में स्ट्रेस? आप मैजिकल हीलर्स ही होंगे जिनके हाथ नहीं उठ रहे होंगे, करेक्ट है ना? है ना? राइट। तो हम देखेंगे कि हमारे लाइफ में हम यस स्ट्रेस कैसे कम करने वाले हैं। इज इट ओके? करेंगे क्या? कर सकते हैं क्या? अगर मेरे लाइफ में मुझे गोल्स पाना है, गोल्स के ऊपर काम करना है, तो उसके लिए स्ट्रेस कम करना जरूरी है कि चलेगा? स्ट्रेस को रहने दो, वो तो क्या, टेक इट फॉर ग्रांटेड है, चलता है, वो नॉर्मल है स्ट्रेस रहना। आजकल हम क्या बोलते हैं, "हाँ, वो तो नॉर्मल है स्ट्रेस"। तो आप मुझे बताइए, इज इट नॉर्मल स्ट्रेस को कैरी करना, स्ट्रेस के साथ रहना? इज इट नॉर्मल? करेक्ट, इट्स नॉट नॉर्मल एब्सोल्युटली। और हम, जैसे मैं आपसे बुलवाती हूँ कि हम मैजिशियंस हैं, तो हमारे लिए तो पक्का नहीं है। और एक बात बुलवाती हूँ कि हम ऑर्डिनरी लोग हो क्या आप अभी? एब्सोल्युटली नॉट, क्योंकि हम एक्स्ट्राऑर्डिनरी, हम मैजिशियंस हैं, राइट? तो ये कौन जो लोग बोलते कि स्ट्रेस, हाँ मुझे तो, आजकल के छोटे बच्चे बोलते हैं मुझे स्ट्रेस है, मुझे टेंशन हो रही है, टेंशन मत दो मुझे, राइट? यानी उसको क्या किया है, नॉर्मल हमारे लाइफ का हिस्सा बनाया कि डर लगना, स्ट्रेस आना ये तो बहुत ही नॉर्मल है, राइट? बट इट इज नॉट। आज के टेक्निक में हम देखेंगे कि हमारा इमीडिएट इंस्टेंट जो भी स्ट्रेस है, डर है, एंजाइटी है, वो हम कैसे करने वाले हैं। शायद आज पूरी सेशंस में हम आंखें खुली रख के करेंगे, क्योंकि आपको देखना पड़ेगा कि हम क्या करने वाले हैं। तो वो एक टेक्निक के साथ करने वाले, बहुत सारे लोगों को एक टेक्निक पता होगी कि ये है EFT टेक्निक। उसको हम बोलते हैं इमोशनल फ्रीडम टेक्निक। जो भी हमारे इमोशंस है, एंजाइटी से भरे, स्ट्रेस से भरे, उसको हम कैसे रिलीज करेंगे, या ऑल्टरनेटिवली उसको ये भी कहा जाता है इमोशनल फ्रीडम टैपिंग। टैपिंग यानी क्या? जो हम ऐसे टैप करते हैं, ऐसे टैप करते हैं, जो भी टैप करते हैं बॉडी को, राइट? तो वो वाला हम करेंगे, ठीक है? तो हम कहीं सर्टेन बॉडी पार्ट्स के ऊपर हम टैपिंग करने वाले हैं। उसकी वजह से जो वो पार्ट्स में, सभी लोगों ने एक्यूप्रेशर सुना होगा, अकुपंक्चर, अकुप्रेशर, राइट? एक पार्ट पे हम जब प्रेशर करते हैं, तो जब करते हैं तो कई बॉडी पार्ट्स का जहाँ पे भी स्ट्रेस है, कुछ एंजाइटी है या कुछ बीमारियां, तो वो कम होने के लिए मदद करती है, राइट? तो इसी प्रकार से हम एक टैपिंग करने वाले हैं कोई पार्ट्स पे, मैं आपको बताऊंगी, सब लोगों ने देखना है और उस प्रकार से आपने भी करना है, राइट? तो चलो, आपको ये EFT
गूगल पे जाके ढूंढो ये क्या है क्या नहीं, उस थेरी के बारे में हम ज्यादा नहीं जाएंगे, हम लेट्स गो इन द हम एक्सपेरिमेंट में जाएंगे। तो मुझे उसके लिए कोई तो रियल एग्जाम्पल चाहिए जिनके पास स्ट्रेस लेवल, ठीक से सुनिए, स्ट्रेस लेवल मुझे मैक्सिमम किसके पास है, अगर मैं काउंट करूं जीरो से लेके वन से लेके 10 तक, अगर हम काउंट करते हैं कि मेरी स्ट्रेस लेवल कैसी है, 1 यानी कि ऑफ कोर्स बिल्कुल नहीं, यानी बहुत थोड़ी सी है, 10 यानी कि बाप रे मेरी लाइफ तो भरी पड़ी है स्ट्रेस से एंजाइटी से, 8 9 भी हो सकती है कि यस मेरे लाइफ में बहुत स्ट्रेस है एंजाइटी है, उसका मेरा असर मेरे डे टू डे लाइफ में बहुत पड़ता है। तो मुझे ऐसे एटलीस्ट एक या दो लोग चाहिए जिनके लाइफ में बहुत ज्यादा स्ट्रेस है, आपकी लाइफ पूरी उसके ऊपर अटकी पड़ी है, स्टक हुआ है। जस्ट वर्चुअल हैंड रेज कीजिए, किसके लाइफ में करंटली आप ज्यादा से ज्यादा, मुझे लोग जो स्ट्रेस में जा रहे हैं उनके लिए हम काम करेंगे, उनका सबका एग्जाम्पल हमारे लिए होगा। हैंड रेज कीजिए, मैं सबकी लेवल पूछूंगी, जिसकी हाई होगी उनका मैं एग्जाम्पल ले लूंगी, ठीक है ना, चलेगा? उसके साथ आप सभी लोगों ने मेरे साथ करना है। यस, रसिका इज वन, सुपांजी, सुपांजी आपके पास स्ट्रेस है? स्ट्रेस है, ओके। स्ट्रेस वाले लोग मैं हाथ हैंड रेज करने के लिए बोल रही हूँ। और कितना स्ट्रेस? 8 9 10 स्केल अगर हमने पकड़ा तो मुझे वैसे वाला स्ट्रेस चाहिए जिसके में एंजाइटी है, डर है और बहुत ज्यादा स्ट्रेस है। यस, मिलिंद जी आपके लाइफ में कितना स्ट्रेस है? अगर स्केल पे मैंने पूछा तो बता सकते हो? सुपान जी आपकी स्केलिंग जरा बताइए। आपकी स्केलिंग 10 है, ओके। मिलिंद जी आपकी स्केलिंग क्या होगी? मैम 7 6 7 बस। 7 है, ओके। 7। जिसकी 7 है, जिसकी सबसे ज्यादा है उसके ऊपर हम काम करने वाले। चलो, रसिका आपकी स्केलिंग बता सकते हो कितनी होगी, यानी उसका असर कितना हो रहा है? सिंपल कैलकुलेशन, 1 से लेके 10 तक उसका लाइफ, मेरे लाइफ में कितना इम्पैक्ट पड़ रहा है, राइट, डे टू डे लाइफ में कितनी होगी? 5? 5, ओके। चलो चलो आ जाओ सोपान जी, आपका एग्जाम्पल लेते हैं, चलेगा? इज इट ओके? एंड बी ओपन, बी फ्री, हमारी फैमिली है, जो भी है दिल खोल के हमको करना है, ट्रांसपेरेंटली करना है ये प्रोसेस, ताकि इस प्रोसेस की वजह से बाकी सबके लाइफ में जो भी स्ट्रेस है, एंजाइटी है, डर है, जो भी है, हम सब कुछ रिलीज करने वाले हैं। रेडी है सभी लोग? तो आज थोड़ा सा हम नॉर्मल प्रोसेस नहीं करेंगे, जो है हम गोल्स रीड करते हैं। तो इट्स ओके सबके, जिन्होंने भी हैंड रेज किया दैट्स कंप्लीटली फाइन। आपके तो आप, जो मैं अभी सुपान जी का एग्जाम्पल ले रही हूँ, तो आप भी वही एग्जाम्पल लेंगे, ठीक है? जैसे मैं मिलिंद जी का एक एग्जाम्पल लूंगी तो आप भी वही एग्जाम्पल लेंगे, ठीक है? चलो, तो यस ऑफ कोर्स आपको आंखें खुली रख के ही करना पड़ेगी ये प्रोसेस। जब आपको पता चले कि, है ना, कल जब हम प्रैक्टिस करने वाले आंखें बंद करेंगे इट्स मोर पावरफुल, लेकिन आज के दिन में हम आंखें बंद करके, सॉरी आंखें खुल के देखेंगे, क्योंकि आपको मेरी तरफ देखना पड़ेगा। यस, दैट्स ओके, कंप्लीटली फाइन सिद्धि एंटरप्राइजेस। आप सभी लोग अपना अपना स्ट्रेस लो, ठीक है? जो भी आपको स्ट्रेस है, डर है, काळजी है, भीति है, वरी है, चिंता है, जो भी है, सब कुछ आपको लेना है, ठीक है? परफेक्ट। यस, यस सोपान जी अनम्यूट तो हुई आप। तो मुझे जरा आपका स्ट्रेस और एंजाइटी बताइए, आप कौन से स्ट्रेस और एंजाइटी में से अभी फिलहाल जा रहे हो? टेल मी वेरी फ्रैंकली कि आपका स्ट्रेस फैक्टर क्या है? थोडंसं क्लोज यायला पाहिजे अजून स्पीकरच्या, तुम्ही क्लोज या। हा हॅलो. बोला. मॅडम तुम्हाला माहिती आहे की माझा जो स्ट्रेस चालू आहे की माझी जी केस आहे, तुम्हाला बोललो तुम्ही 11 मार्च 12 मार्च जे आपण हिलिंग पण केलं होतं, तो स्ट्रेस माझा 10th लेवलला अजूनही ते सॉल्व्ह झाली नाही. काल माझी पेन्शन पण जमा झाली, माझे बाकीचे बेनिफिट सगळे पेंडिंग आहेत. ओके, तर तुमचा एकच मिनिट, मी सगळ्यांचे एक एक एक्झाम्पल घेते. ओके, तुमचा जो स्ट्रेस आहे, केस, करेक्ट? हो. केस, केससाठी, ओके फाईन. लेट मी सी, अजून एक मला एक एक्झाम्पल घेऊ द्यात मला, अजून एक.
मिलिंदजी अनम्यूट आणि मला तुमचा स्ट्रेस सांगा की व्हॉट इज युअर स्ट्रेस करंटली. अनम्यूट अनम्यूट. वर्किंगचं मॅम प्रोफेशन जॉबचं जे असतं डेली रुटीन मध्ये सो कारण की मॅक्झिमम टाइम मी तिथेच असतो तर तोच जास्त मला माझ्या विचारावर तो मला फरक पडतो. ओके, कामाचं तो प्रेशर असतं बस. कोणाकोणाला स्ट्रेसमुळे थोडस डिप्रेशन येतं, लो फील होत आहे. डू यू फील? ओके. हा. तर मिलिंदजी आणि सोपानजी. ओके. मी मिलिंदजींना पिन करते, त्यांच्याबरोबर मी घेते आणि त्याच्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी करायचंय. ठीक आहे. चल, फक्त मिलिंदजींना मी अनम्यूट ठेवते, बाकी सगळे म्यूट राहतील. टीम यू विल टेक केअर की बाकी सगळे म्यूट राहतील, फक्त मिलिंदजी. मिलिंदजी सो फील फ्री, मला माझ्या लाईफ मधून स्ट्रेस घालवायचे, सो फील फ्री. जे आपण प्रोसेस करणार आहे कम्प्लीट आपण करूया. येस. आणि मॅक्सिमम जेवढे लोक कॅमेराज ऑन करून करतील तर तेवढं तुम्हाला जास्त अजून चांगलं राहील. येस. चल, कॅमेराज ऑन करूया आपण. सगळ्यांनी रिलॅक्स पोझिशन मध्ये बसून घ्यायचंय. परफेक्ट. तर तुमचा स्ट्रेस जो आहे मिलिंदजी, जो आहे तो कामा रिलेटेड स्ट्रेस आहे आणि मॅक्सिमम टाइम तुम्ही म्हणताय त्याच्यामध्येच इन्व्हॉल्व असतं आणि दॅट इज अफेक्टिंग कोणत्या कोणत्या एरियामध्ये त्याच्यामुळे तुमच्याकडे अफेक्ट होत आहे. जसं तुम्ही म्हणताय येस, लो फील, डिप्रेशन किंवा लो फील होत आहे तुम्हाला, राईट. अजून कोणते एरियाज आहेत की जिथं ह्याचा अफेक्ट होत आहे? विच एरिया? हेल्थ, रिलेशनशिप, करिअर तर तुम्ही ऑलरेडी सांगितलं. अजून कोणत्या एरियाज मध्ये त्याच्यामुळे इफेक्ट होत आहे? ऑब्विसली मॅम हेल्थ, तुम्हाला ते सांगितलं होतं. तेच. ओके. ओके, फाईन. हा, कारण की इथेही त्याचं सगळ्यांना केअर. सांगून दे सो दॅट हा. दे विल बी क्लिअर. कारण की त्याचं मी जे केअर केलं पाहिजे, त्याला वेळ दिलं पाहिजे, ते मी देऊ शकत नाही तिकडे. त्याला प्रॉपर तो टाइम मी अजूनपर्यंत दिलेला नाहीये. थकून एवढा जातो की कुठल्याच गोष्टीला मी वेळ देऊ शकत नाही. ते मग रिलेशन ओके, असो, हेल्थ असो, फाईन. सगळ्या गोष्टी चलो, असतात. अशा सगळ्या प्रकारचं स्ट्रेस कोणाच्या ना कोणाच्या लाईफ मध्ये असणार आहे. येस, एक्झॅक्टली. जसं तुम्ही आता सगळेजण मेन्शन करताय, वेट लॉस स्ट्रेस आहे, झोप येत नाही त्याचा स्ट्रेस आहे, वर्किंग प्लेस मध्ये स्ट्रेस आहे. करेक्ट. जसं सोपानजींचं एक्झाम्पल आणि मिलिंदजींचं एक्झाम्पल सेम आहे. करेक्ट. वर्किंग प्लेस मध्ये स्ट्रेस आहे आणि त्याचा इफेक्ट म्हणून आपल्या हेल्थ वरती इफेक्ट होत आहे. रिलेशनशिप मध्ये इफेक्ट आहे का त्याच्यामुळे? कारण तिकडं या. ओके. तर डू यू थिंक सगळ्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे असे सेम इमोशन्स आहेत, बरोबर, कुठल्या ना कुठल्या प्रकारमुळे, की ज्याच्यामुळे थोडंसं लो व्हायला होतं की अरे यार हे होतच नाहीये माझ्याकडून, राईट. आणि ज्यामुळे आपण आपल्या लाईफ मध्ये अप अँड डाऊन जातो, राईट. थोडंसं कधीतरी लो वाटतं, डिप्रेस्ड वाटतं, निगेटिव्ह वाटतं की अरे नाही ये तो मुझसे होगा ही नाही. करेक्ट, राईट एव्हरीबडी. इट मीन्स आपल्याकडे जे आता तुम्हाला जे फील होत आहे, करेक्ट, आता जे तुम्ही म्हटला, या बी स्टेबल मनोज, मिलिंदजी, जे तुम्हाला फील होत आहे, तुम्हाला सगळ्यांना जो फील होत आहे, हे जे तुम्ही तुमचे फिलिंग सांगितले ना आता मला, बरोबर, व्हॉट इज दॅट? दॅट इज हा आपला सगळ्यांचा इमोशनल पॅटर्न आहे. तर आपण काय करणार आहे? मी तुम्हाला कोणाला सोल्युशन देणार आहे का? अजिबात देणार नाहीये, राईट. इथे आपण प्रॉब्लेमला सोल्युशन्स करणार नाहीये. रादर आपण काय करणार आहे, आपण जो पॅटर्न आहे ना आपला प्रत्येकाचा एक पॅटर्न, तो आपण रिलीज करणार आहे. दॅट इज द बेस्ट वे. आपण हा जो पॅटर्न रिलीज करण्यासाठी, दॅट इज द EFT टेक्निक आहे, ज्याच्यामुळे आपण काही टॅपिंग करणार आहे. ठीक आहे. चलो, एम आय अलाउड? आपण डेमॉन्स्ट्रेशन सहित आपण हे सगळं करूयात. ओके. चल, तर माझ्यासोबत मिलीजी जे काय आहे ते बोलणार आहेत आणि माझ्यासोबत टॅपिंग करणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी मी जसं करणार आहे, जसं कळेल तसं करणार आहे. जिथे जिथे मला तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगता येईल तसं मी तुम्हाला सांगणार आहे. शरीराच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला काय काय टॅपिंग करायचंय, राईट. आणि तुम्ही सेम वाक्य तुम्ही बोलाल आणि तुमचा स्ट्रेस तुम्ही घ्याल, बाकीचे सगळे लोक. ओके. जसं आता यांचा काय स्ट्रेस, कामाचा आहे स्ट्रेस आहे, किंवा काही लोकांच्या मध्ये रिलेशनशिपचा स्ट्रेस असेल, काही लोकांच्या इथं डिवोर्स, सेपरेशन, राईट, त्याचा स्ट्रेस असेल, किंवा आपल्या स्वतःचाच की कुठलं तरी काम होत नाही, कोणतं तरी आपल्याला अचीव्ह नाही होत त्याचा स्ट्रेस असेल. गॉट इट एव्हरीवन? परफेक्ट. चल, लेट्स डू इट. त्याच्या अगोदर मला सगळे लोक प्रॉमिस करणार का, आता जे आपण आज करणार आहे ना,
एक दिवसाची आपण प्रॅक्टिस करणार आहे. तर मला सांगा, किती दिवसांपासून आहे हा स्ट्रेस मिलिंदजी? सुपांजी, चॅट बॉक्स मध्ये सांगा. सुपांजी, किती वर्षांपासून आहे, किती दिवसांपासून आहे मिलिंदजी? मला हे 2 महिने जास्त झाला होता. 2 महिने झाले, राईट. बाकी सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका तुमचा स्ट्रेस हा किती दिवसांपासून आहे, किती वर्षांपासून आहे, राईट. आता एवढ्या दिवसांचा स्ट्रेस असेल तर आपला एका दिवसाच्या प्रॅक्टिस मधून कमी होणार आहे का? नाही. होऊ शकतो, पण त्याला कदाचित वेळ लागेल. सो डू यू वेळ. कमिट, एव्हरीबडी, सुपांजी, मिलिंजी अँड एव्हरीवन, की तुम्ही ही कंटिन्युअस प्रॅक्टिस करणार आहे नेक्स्ट 30 days? तुम्हाला मी युट्यूब व्हिडिओ देणार आहे, त्याच्यावरती तुम्ही ही प्रॅक्टिस करणार आहे. जयश्री 10 years, राईट. तुम्ही प्रॅक्टिस करायचं माझ्या सगळ्यांनी. परफेक्ट, चलेगा? चल. आता सगळ्यांनी आपापली इंटेन्सिटी, जसं मी मिलिंजीनी किती सांगितली, 7 इंटेन्सिटी, किती सांगितली सोपांजी? 10 इंटेन्सिटी. ज्यांची ज्यांची इंटेन्सिटी सगळ्यांनी शोधून काढा. माझी लेवल ऑफ इंटेन्सिटी किती आहे, जी मला भीती वाटते, जो मला स्ट्रेस आहे, ज्याची मला काळजी वाटते, चिंता वाटते, सगळ्यांनी. तुमचं 7 आहे, करेक्ट मिलिंदजी? येस. व्हॉट इज युअर येस. इंटेन्सिटी? 7 आहे. 7. या 7, 8, 9, 10 जी काही असेल तुमची इंटेन्सिटी करायची आहे. ओके, परफेक्ट. आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे, दोन्ही हात आपल्या हृदयावरती ठेवायचे, आणि जी काही तुम्हाला आता भीती वाटतेय, ज्याची काळजी आहे, तुम्हाला वरी आहे, चिंता आहे, ती फील करायची आहे. डोळे बंद करायचे, डोळे बंद करायचे तुम्ही. फील करायची आहे. डू नॉट वरी की आता ती कशी नोटीस करायची. जस्ट फील इट, की तुम्हाला ते कोणत्या बॉडी पार्ट मध्ये फील होतीये. कदाचित कोणत्या तरी मेमरी मध्ये येईल, तुमच्या डोक्यामध्ये येईल, की तो स्ट्रेस येईल, ती एन्झायटी येईल. तर ती पुन्हा आणायची आता, की नक्की कुठल्या गोष्टीमुळे. जसा तुमचा एव्हिडन्स तुम्ही सोपांजी सांगितला ऑफिस याच्यामुळे, मिलिंदजीनी सांगितलं ऑफिस याच्यामुळे. तर तुम्ही तुमची इंटेन्सिटी डिफाईन करायची, फील करायची तो स्ट्रेस, ती एन्झायटी, की ज्याच्यामधून तुम्ही सध्या जात आहात. आणि एकदा जस्ट बघायचंय ते इमोशन आपल्या बॉडी पार्ट मध्ये कुठं फील होत आहे. कोणत्या तरी बॉडी पार्ट मध्ये हे इमोशन आपल्याला फील होतात. कुठल्या तरी असं वेगळ्या प्रकारचं सेन्सेशन कोणत्या तरी बॉडी पार्ट मध्ये फील होईल. मे बी काहींच्या डोक्यामध्ये होईल, काहींच्या चेस्ट मध्ये, काहींच्या पोटामध्ये होईल, काहींच्या बॅक मध्ये होईल, काहींच्या शोल्डर मध्ये होईल. सो तुमच्यासाठी कोणता आहे? येस मिलिंदजी, तुम्ही सांगायचंय तुमच्यासाठी ते फिलिंग कोणत्या बॉडी पार्ट मध्ये? माझा विच बॉडी पार्ट? पोटात पोटात आहे. चेस्टचा परफेक्ट, खाली. ऑसम. येस, परफेक्ट. आलं ना सगळ्यांच्या लक्षात? तर सगळ्यांनी आपापला तो भाग आयडेंटिफाय करायचा आहे. परफेक्ट. नाव, जसं आपण आता एक राऊंड आपण ईएफटीचा करणार आहे, तर त्या मेमरीमध्ये जायचे जो ज्याचा तुम्हाला स्ट्रेस आहे, ज्या फॅक्टरमुळे स्ट्रेस आहे, करेक्ट. आणि आपण आपल्या इमोशनचे डिफरन्स बघणार आहे. जस्ट फॉलो मी. येस, आपण बाकी काही विशेष नाही करायला लागणार आहे. जस्ट रिलॅक्स, एकदम शांतपणे हे करायचं माझ्या. परफेक्ट. आता सगळ्यांनी डोळे उघडायचे आणि माझ्याकडे सगळ्यांनी बघायचंय. सगळ्यांना माहितीये का हा कराटे पॉइंट? माहितीये का आपण जिथं कराटे खेळतो आपण, राईट? असे कराटे खेळले जातात, राईट? हा पॉइंट आहे आपला. आपला जी हात आहे त्याचा जो एज आहे, त्याला त्याला आपण टॅप करणार आहे. कसं टॅप करणार आहे? दुसऱ्या हाताची बोटं अशी करणार आहे आणि त्याला असं टॅपिंग करणार, असं नाही, असं टॅपिंग कर. टॅपिंग इज ऑलवेज फिंगरनी असेल, 2 फिंगरनी असेल, 4 फिंगरनी असेल, किंवा 4 बोटांनी असेल, असं करणार. येस, सगळ्यांनी टॅपिंग चालू करायचंय. डू द टॅपिंग. आणि जी मी बोलणार आहे त्याच्याबरोबर माझ्यासोबत सगळ्यांनी बोलायचंय. चल. आता सध्या मी फक्त मिलिंदजींना अनम्यूट ठेवलेले. मिलिंदजी तुम्ही बोलायचंय, बाकी सगळ्यांनी, तुम्ही म्यूट आहात तरी पण तुम्ही सगळ्यांनी बोलायचंय. येस. चल. जरी मला आता स्ट्रेस फील होत आहे, भीती, काळजी, एन्झायटी आहे, बोलायचंय मिलिंदजी, जोरात मॅम बोलायचंय. परत रिपीट करा. या. जरी मला आता सध्या स्ट्रेस आणि एन्झायटी आहे, जरी मला आता स्ट्रेस आणि एन्झायटी आहे, तरीही मी स्वतःला प्रेम करतो आणि स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करतो. तरी मी स्वतःला प्रेम करतो आणि जसा आहे त्याला एक्सेप्ट करतो. जरी असं असेल तरीही मी स्वतःला प्रेम करतो आणि मी स्वतःला ऍक्सेप्ट करतो. जरी असं असेल तरी मी स्वतःला प्रेम करतो आणि एक्सेप्ट करतो. एक्झॅक्टली मी आता जसं आहे तसंच मी स्वतःला ऍक्सेप्ट करतो.
एक्झॅक्टली मी आता जसं आहो तसं मी स्वतःला प्रेम करतो. इट डझंट मॅटर. इट डझंट मॅटर. जरी मला मला कोणत्या कारणामुळे स्ट्रेस फील होत आहे, कोणत्या रिझनमुळे मला ती भीती वाटतेय, जरी कुठल्याही कारणामुळे मला स्ट्रेस फील होत आहे या कुठल्या रिझन मुळे मला होत आहे, तरीही तरीही आता मी चूज करतो माझ्या स्वतःवरती प्रेम करायला आणि स्वतःला ऍक्सेप्ट करायला. तरीही मी आता चूज करतो की स्वतःवर प्रेम करायला आणि ऍक्सेप्ट करायला. एक्झॅक्टली मी जसा आहे तसा. एक्झॅक्टली मी जसा आहे तसा. जरी मला माहितीये की या स्ट्रेससाठी मी स्वतःच रिस्पॉन्सिबल आहे. जरी मला माहितीये की मी माझ्या सगळ्या स्ट्रेससाठी मी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. आणि ही जी काही एन्झायटी आहे, मला भीती आहे, आणि जे काही एन्झायटी आहे, जी जी काही भीती आहे, इन स्पाइट ऑफ दॅट इन स्पाइट ऑफ दॅट मी माझ्या स्वतःवरती प्रेम करतो आणि मला स्वतःला ऍक्सेप्ट करतो मी अगदी जसा आहे तसा. मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःवर ऍक्सेप्ट करतो अगदी जसं आहे तसा. अमेझिंग. नाव सगळ्यांनी हात एक ब्रीथ करायचे. लुक ॲट माय हँड्स. टेक अ डीप ब्रेथ. हात वरती घ्यायचे. डीप ब्रेथ. चलो मिलिंदजी, टेक अ डीप ब्रेथ. आणि ज्यावेळेस ब्रीथ आउट करणार आहे, हात माझे जमिनीच्या दिशेने एक्झेल करणार आहे. परफेक्ट. असं. आता 2 फिंगर्स घेणार आहे आपण आणि जिथे माझ्या या 2 भुवया आहेत, इथं जी जागा आहे तिथं मी टॅप करणार आहे. येस, आलं लक्षात सगळ्यांना? चलो, बिगिनिंग ऑफ द आयब्रोज आणि तिथं टॅप करायचंय आणि सगळ्यांनी बोलायचंय, हा सगळा स्ट्रेस मी रिलीज करतो. हा सगळा स्ट्रेस मी रिलीज करतोय. नाव दोन्ही हात माझ्याकडे लक्ष द्यायचे, डोळे उघडे ठेवून बघायचे, कारण आपले पॉइंट्स चेंज होणार आहेत. नाव भुवयाच्या एंडला इथे टॅपिंग करायचंय दोन्ही बोटांनी. माझा सगळा स्ट्रेस, ऑल माय स्ट्रेस रिलीज. माझा सगळा स्ट्रेस, ऑल माय स्ट्रेस रिलीज. माय एन्झायटी रिलीज. माय एन्झायटी रिलीज. डोळ्याच्या खाली जे बोन आहे तिथं टॅप करणार आहे आणि बोलायचंय, माझं सगळी एन्झायटी जी मला आता फील होत आहे, आय रिलीज. माझे सगळे एन्झायटी जे मला फील होत आहे ते रिलीज. अमेझिंग. नाव 4 बोटं घ्यायची आहेत आणि आपल्या इथे जे टॉप ऑफ हेड आहे, सहस्त्रार चक्र, तिथे टॅप करायचंय. एका हाताने, दोन्ही हाताने कसंही चालेल आणि बोलायचंय, टॅप. ऑल माय स्ट्रेस, ऑल माय स्ट्रेस. माझी सगळी एन्झायटी मी रिलीज करत आहे. माझी सगळी एन्झायटी मी रिलीज करतोय. अमेझिंग. नाव 2 फिंगर्स आणि माझ्या अप्पर लिपच्या आणि नाकाच्या मध्ये जी जागा आहे तिथं मी टॅप करणार आहे. से, इट डझंट मॅटर, काही फरक नाही पडत आहे. काही फरक नाही पडत आहे. जे काही रिझन आहे माझ्या स्ट्रेससाठी, एन्झायटीसाठी, जे काही रिझन आहे माझ्या स्ट्रेस आणि एन्झायटीसाठी मी रिलीज करत आहे. मी रिलीज करत आहे. नेक्स्ट पॉइंट, खालच्या होटाच्या खाली. इवन दो, इवन दो, जरी मी खूप ड्रामा करत असलो, या एन्झायटी जरी मी तो एन्झायटी ड्रामा स्ट्रेस करत स्ट्रेस, असतो, माझ्या लाईफ मध्ये खूप एन्झायटी आहे, खूप स्ट्रेस आहे, हा सगळा माझा ड्रामाच चालू आहे, तो मी सगळा रिलीज करत आहे. जरी मी ड्रामा करत असतो की एन्झायटी स्ट्रेस हा सगळं रिलीज करतोय. Amazing. दोन्ही हात असे घ्यायचे, दोन्ही हाताची बोट कॉलर बोन, दिस इज अ कॉलर बोनच्या खाली टॅप करायचंय. दिसतंय सगळ्यांना? कॉलर बोनच्या इथं टॅप करायचंय. माझी सगळी नौटंकी जी आहे ना, ही जे मी स्ट्रेस क्रिएट केलेला आहे, ती सगळी रिलीज करत आहे मी. आणि सर्व जे नौटंकी जे आहे ते मी रिलीज करतोय. एक्झॅक्टली. हात, एक हात माझ्या ऍक्झिलरच्या खाली घेणार आहे आणि तिथे टॅप करणार आहे, असं टॅपिंग. चलो, जरी मी स्वतःला खूप हेट करत असेल, तिरस्कार करत असेल,
जरी मी या स्वतःला हेट करत असेल, तिरस्कार करत असेल, या स्ट्रेसमुळे या स्ट्रेसमुळे मी सगळं रिलीज करत आहे. मी सगळं रिलीज करतोय. अमेझिंग. दुसऱ्या इथे, जो काही माझ्या लाईफमध्ये कोणत्याही कारणामुळे हे स्ट्रेस, एन्झायटी, भीती येत आहे, ती मी सगळी रिलीज करत आहे. जो काय स्ट्रेस कुठल्याही कारणामुळे जर येत आहे, तो सगळं रिलीज करतोय. अमेझिंग. नाव हा जो अंगठा दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, हे अंगठा जो आहे, आणि अंगठा जिथे संपतो आणि जिथे स्किन तिथं मी टॅप करणार आहे. राईट, असं ठेवलं तरी चालेल. आणि सगळ्यांनी टॅप करायचंय आणि बोलायचंय, एनी स्ट्रेस, एनी स्ट्रेस, एनी एन्झायटी, एनी एन्झायटी, जे कुठे माझ्या कोणत्याही बॉडी पार्ट्स मध्ये असेल, जे कुठे माझ्या कुठल्याही बॉडी पार्ट्सला असेल, कोणत्याही माझ्या लाईफच्या एरियामध्ये असेल, कोणत्याही माझ्या लाईफच्या एरियामध्ये असेल, मी रिलीज करत आहे. मी रिलीज करतोय. सेकंड फिंगर सेम सगळ्यांनी इथे या बोटाच्या इथे करायचंय. राईट, टॅप. सगळा स्ट्रेस, सगळा स्ट्रेस, एन्झायटी एन्झायटी माझ्या हेल्थमध्ये, माझ्या स्किनमध्ये, माझ्या अस्थमामध्ये, माझ्या सगळ्या हेल्थ इश्यूवरती जो आहे स्ट्रेस, तो मी रिलीज करत आहे. माझ्या हेल्थमध्ये, माझ्या स्किनमध्ये, माझ्या सगळ्या शरीराच्या एक एक पार्ट्स मध्ये मी रिलीज करतोय. नेक्स्ट फिंगर, माझ्याकडे जो काही स्ट्रेस मी भरून ठेवलेला आहे, एन्झायटी आहे माझ्या रिलेशनशिप मध्ये, ती सगळी मी रिलीज करत आहे. माझ्या जो काही मी स्ट्रेस, काय म्हटलं मॅम? जो काही स्ट्रेस मी माझ्या रिलेशनशिप मध्ये आहे, तो मी रिलीज करत आहे. जो काही स्ट्रेस माझा रिलेशनशिप मध्ये आहे, तो मी रिलीज करतोय. नेक्स्ट फिंगर, सगळा स्ट्रेस, एन्झायटी जे काही माझ्या वर्क प्लेस मध्ये आहे, माझ्या मनी पार्ट मध्ये आहे, फायनान्शियल लाईफ मध्ये आहे, सगळं रिलीज करत आहे. सगळा स्ट्रेस जो माझ्या वर्क प्लेस मध्ये आहे, माझ्या करिअर मध्ये आहे, ते सगळं मी रिलीज करतो आहे. लास्ट फिंगर, जो काही स्ट्रेस आहे माझ्या करिअर मध्ये, तो सगळा स्ट्रेस, एन्झायटी मी रिलीज करत आहे. जो काही स्ट्रेस माझ्या करिअर मध्ये आहे, तो रिलीज करतो आहे. नाव अगेन पुन्हा कराटे पॉइंट वर यायचे. इव्हन दो हा जो स्ट्रेस आहे, मी खूप दिवसांपासून होल्ड करून ठेवलेला आहे. तुमचं तुमचं जे काही दिवस असतील ते, कोणाचे 1 वर्ष आहे, 10 वर्ष आहेत, राईट, 1 वर्ष, 3 महिने, 2 महिने, तो बोलायचंय, जो काही स्ट्रेस मी आजपर्यंत होल्ड करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे जी काही एन्झायटी मी एवढ्या वर्षानुवर्ष, दिवसेंदिवस करून ठेवली आहे, बोला. जो काही स्ट्रेस माझ्या 2-3 महिन्यापासून ऑफिसच्या वर्किंग मध्ये जो जमा करून ठेवलेला आहे, तो पकडून ठेवलेला आहे, तरी तरी पण इन्स्पाइट ऑफ दॅट, तरी पण इन्स्पाइट ऑफ दॅट, आज आता मी चूज करत आहे, आज आता मी चूज करतोय, मी स्वतःवरती प्रेम करत आहे आणि स्वतःला एक्सेप्ट करत आहे, एक्झॅक्टली मी आज जशी आहे, जसा आहे तसा. तरी सुद्धा मी स्वतःवर प्रेम करतोय, मी एक्सेप्ट करतोय, तरी मी जसा आहे तसा. अमेझिंग. वन मोर टाइम सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हात असे आकाशाच्या दिशेने जायला पाहिजेत, आणि एक्झेल करताना हात आपले जमिनीच्या दिशेने, एक्झेल. दोन्ही हात आपल्या हृदयावरती आणायचे सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी डोळे बंद करायचे. आणि पुन्हा आता आपल्या त्या मेमरीकडे जायचंय, जी तुमची मेमरी होती, जी तुमच्या स्ट्रेससाठी कारणीभूत होती. अवॉइड नाही करायचं सगळ्यांनी. जे आता फील होत आहे तुम्हाला, ते फील करायचे. बी इन द प्रेझेंट मोमेंट. जे तुम्हाला फील होत आहे आता, ते फील करायचंय सगळ्यांनी. बी इन द प्रेझेंट मोमेंट. फील, ती मेमरी पुन्हा आणायची की जे स्ट्रेसमुळे तुम्हाला कारणीभूत होती. ते इमोशन जे होते, तुमचे इमोशन्स, कदाचित ते अगोदर जिथे तुम्हाला छातीमध्ये, पोटामध्ये फील होते, कदाचित शिफ्ट झालेले असतील. आता तो शिफ्ट झालेला पार्ट जरा फील करायचा आहे.
Where is your emotion now? Feel that emotion. तो जो स्ट्रेस असेल त्याची लेवल जरा बघा बरं आता कुठं आहे. त्याचा जो पार्ट आहे जो अगोदर तुम्हाला जिथे फील होत होता त्याची जागा बदलली आहे का? आणि जर ते मिळालं असेल तर सावकाशपणे डोळे उघडायचे. हळुवारपणे डोळे उघडायचे अँड स्वतःला प्रश्न विचारा की आता तुम्हाला कसं फील होत आहे. हाऊ इज दॅट फिलिंग? येस सोपानजी, व्हॉट इज द फिलिंग? हाऊ आर यू फीलिंग नाव? तो स्ट्रेस पूर्णपणे गेलेला आहे मॅडम. क्या बात आहे. 0 लेवलवरती आलाय. अमेझिंग. येस मिलिंद. येस पण येस, रिलॅक्स हाऊ वाटतंय. आर यू? रिलॅक्स वाटतंय. व्हॉट इज दॅट स्ट्रेस? कुठल्या कुठं पोहोचलाय तोही सांगा. असं वाटतं की स्ट्रेस होतच नाही, बस मी त्याला सोबत ठेवतो असं वाटतंय की आवश्यकताच नव्हतं. आणि There is a तुम्ही जे मगाशी जे म्हटलं की ते मी ज्या वेळेला मला खरं वाटायचं की आपण फक्त ड्रामा करतोय स्टेटचा, ते मला स्वतः रिअलाइज झालं मी स्वतःच्या चेहऱ्या की मी माझे इथे आहे पण परिचय म्हणे मनीषच्या त्यांना नेहमी मला असं वाटते, मला तसं वाटते, मला असं वाटते ते तुमच्या शब्दांमुळे मला असं वाटतं तो ड्रामा करतोय, काही नाही या सगळ्या गोष्टी, असं रिअलाइज झालं मला. ते माय डिअर फ्रेंड्स, थँक्यू सो मच सुपानजी अँड मिलिंदजी तुमचं एक्झाम्पल सगळ्यांसोबत शेअर केल्याबद्दल. हा जो थँक्यू. स्ट्रेस आहे, एन्झायटी हा फक्त एक पॅटर्न आहे. त्याला कुठलंही लेबल नाही अँड वी शोड इट टुडे. तुम्हाला एक्झाम्पल थ्रू आपण दाखवलं की आपण हा रिलीज करू शकतो. आता आज रिलीज झालाय सोपानजी, मिलिंदजी, ऑल डन. उद्या येईल का पुन्हा? येऊ शकतो, ऑफकोर्स येऊ शकतो, इजंट इट? कारण डे टू डे लाईफ मध्ये सिच्युएशन चेंज होणार, इमोशन चेंज होणार, येऊ शकतो. मग तो रिलीज येऊ नये, राईट, रिलीज व्हावा त्यासाठी काय करणार? दररोज ही प्रॅक्टिस करायची. हाऊ सिम्पल इट इज दॅट, राईट. मी सगळ्यांना ह्याचा ओपन युट्यूब व्हिडिओ देईन. टीम, आपले जे युट्यूब चॅनलचं जे लिंक आहे आपली डॉक्टर अरुणा फिटनेस, तर ती जरा इथं शेअर करा. ज्यांनी कोणी अजून त्यांना माहित नसेल तर ते जस्ट तिथे लाईक करतील, सबस्क्राईब करून ठेवतील. ओके, नाव so congratulations Sopanji and Milinji, yes, for releasing all stress and anxiety. This is all only आपला जो आहे आपण याला आपली ने हैबिट केली. स्ट्रेस तो आना ही है भाई, उसमें क्या है, ये नॉर्मल चीज है. आजकल अपन बोलता ही नहीं, ऐसा बोलतो ये तो नॉर्मल है, स्ट्रेस तो आएगा ही. बट दिस इज नॉट नॉर्मल माय डिअर फ्रेंड्स. आपण लहानपणी असं नसतो, किंवा युनिव्हर्सने जेव्हा आपल्याला असं घडवलेलं आहे, आपल्याला स्ट्रेस बरोबर घडवलेलं नाही. अदरवाईज सगळ्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर स्ट्रेस दिसला असता रादर दॅन त्यांचं स्माइल. डू यू अग्री? करेक्ट. आणि डिड यू सी दॅट आपण किती क्विकली आपला स्ट्रेस रिलीज केला आपल्या लाईफमध्ये? येस, ज्यांनी ज्यांनी केली प्रोसेस, येस, सगळ्यांचे इथे मेसेजेस पण आलेत. डिड यू रिलीज? सगळ्यांनी रिलीज केला, कमी झालाय, खूप रिलॅक्स होत आहे. डझंट मॅटर, या दोघांचा 100% कमी झालाय. काहींचा 10 वरून 7 वर आला असेल, 9 वर तर तरी आला की नाही सगळ्यांचा? रेज युअर हँड्स एव्हरीबडी. सो दिस इज अ मॅजिक. हे जे आहे आपला एक सिम्पल टेक्निक आहे, त्याला आपण EFT टेक्निक म्हणतो. त्याच्याने आपण आपल्या लाईफ मधला नो मॅटर व्हॉट इज द स्ट्रेस, व्हॉट एन्झायटी, कशाची काळजी, कशाची भीती वाटते, दिस इज ऑल आपण ते होल्ड करून ठेवलेलं आहे. राईट. सो हाऊ हॅपी आय एम फीलिंग, सो हॅपी की तुमच्या चेहऱ्यावरचं चेंज झालाय का? सगळ्यांनी जरा सांगा. मिलिंदजी आणि सोपानजींच्या चेहऱ्यावरती बदल झालाय की नाही? झालाय, राईट. त्यांच्या स्माइल मधून लक्षात येत आहे. इजंट इट? हाऊ ब्युटिफुल इज दॅट, इजंट इट? आणि ज्या वेळेस तू 0 वर गेलाय, खरे आता या दोघांचा ऑलरेडी 0 वर गेलाय, तर ऑफकोर्स कधीतरी येऊ शकतो. सो वी हॅव टू कीप प्रॅक्टिसिंग, दॅट्स इट. हा व्हिडिओ तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे युट्यूब चॅनलवरती अवेलेबल असेल. ज्यांना कोणाला वाटते त्यांना. यासाठी तुम्हाला कुठल्या नॉलेजची गरज वाटली का, की तुम्हाला माहित पाहिजे? आमच्या मॅजिकल हिलिंग मध्ये तर अजून आम्ही मॅजिक करत असतो या टेक्निकमुळे. इन्स्टंटली ज्या कोणाच्या लाईफमध्ये जे काही चॅलेंजेस आहेत आम्ही इन्स्टंटली करू शकतो. आणि येस, मिलिंदजी आणि सोपानजी फॉर्च्युनेटली ते हिलर्स आहेत ऑलरेडी. पण हिलर्स असूनही त्यांच्या लाईफमध्ये, जसं मी म्हटलं, आज माझा स्ट्रेस कमी झाला, उद्या येऊ शकतो. सो दिस इज हाऊ वी हॅव टू कीप प्रॅक्टिसिंग.
करेक्ट. सो कॅन यू गिव्ह मी, जे काही आज एवढे 46 लोक आहेत, कॅन यू गिव्ह मी वन प्रॉमिस की तुम्ही ही प्रॅक्टिस दररोज कराल. जसं मी म्हटलंय की जरी माझा आज स्ट्रेस कमी झालाय, माझा संध्याकाळी येऊ शकतो पुन्हा स्ट्रेस. तुम्हाला वाटेल अरे माझा स्ट्रेस गेलाय, बट देन अननोईंगली कुठल्या बॉडी पार्ट्स मध्ये, कोणत्याही थॉट प्रोसेस मध्ये जर तो स्टक झाला तर इट इज गोइंग टू फ्लरिश अगेन. पुन्हा तो येणार आहे. कॅन यू गिव्ह मी वन प्रॉमिस की तुम्ही नेक्स्ट 30 days मध्ये ही प्रॅक्टिस कराल. हार्डली इट इज गोइंग टू टेक 10 minutes, पण 10 minutes मध्ये ज्याला कोणी, येस आपल्या ह्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये काही लोक त्याच्यासाठी टॅबलेट सुद्धा घ्यायला लागतात आहे, राईट. ह्याच्यासाठी सायकोलॉजिस्ट कडून, सायकोथेरपिस्ट कडून घेऊन टॅबलेट सुद्धा त्या डिप्रेशनसाठी, लो फिलिंगसाठी. तर आपण विदाउट टॅबलेट जर असं मॅजिक क्रिएट केलं, हाऊ ब्युटिफुल इज दॅट. येस. सो आय लुक फॉरवर्ड की तुमच्या प्रॅक्टिसेस तुम्ही कराल आणि तुमचे आलेले सगळे रिझल्ट तुम्ही शेअर कराल. युट्यूबच्या इथं कमेंट्स मध्ये तुम्ही केले तरी चालतील, इथे येऊन केले तरीही चालतील. कॅन आय एक्सपेक्ट दॅट मच, राईट सर? आणि तुम्हाला अजून मॅजिक तुमच्या लाईफमध्ये अजून प्रत्येक एरियामध्ये करायचं असेल तर आय रिक्वेस्ट, आय इन्व्हाइट तुम्ही सगळ्यांनी मॅजिकल हिलिंग. तो खूप शॉर्ट कोर्स आहे, जस्ट 30 days कोर्स आहे, पण त्याच्यामध्ये मॅजिक क्रिएट होऊ शकतं. टीम आपला नंबर त्यांना सगळ्यांना शेअर करा की ज्यांना कोणाला मॅजिकल हिलिंगचे डिटेल्स हवे असतील. तो आता ऑलरेडी चालू आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता आणि ते लोक तुमच्याकडून डिटेल्स घेतील. येस. अमेझिंग, अमेझिंग. दिवसातून किती वेळा करायचंय? एकदा करायचंय. दोनदा केलं तर सोने पे सुहागा. मी आमच्या टीमला सगळ्यांना सांगत आहे, सुबे भी बनाव शाम को भी बनाव. आपण सकाळी जेवतो, रात्रीही जेवतो. करेक्ट. सकाळची जी एनर्जी असते ती संध्याकाळपर्यंत राहीलच अशी नाही. पुन्हा मला बूस्ट करायचं असेल, मी संध्याकाळी करायचं. गुड क्वेश्चन वर्षा. सकाळी आणि संध्याकाळी सगळेजण करू शकता. येस. नोट केले सगळ्यांनी युट्यूबची लिंक? करेक्ट. आणि तिथे तुम्हाला ग्रुपमध्ये टाकली जाईल या स्पेसिफिक व्हिडिओची, तुम्हाला कुठे लिंक मिळेल. येस. अमेझिंग. एनीबडी हिअर? अजून कोणाला? चलो उसके पहले मैजिकल हीलिंग अपन ब्लेसिंग्स करिए आणि मग रिजल्ट शेयर करूया. चलो आ जाइए सभी लोग मैजिकल ब्लेसिंग्स पोजीशन में. यस. थैंक यू, थैंक यू रसिका, थैंक यू मधुरा. यस. सुपान जी, मिलिंद जी, सुनील, रसिका, राव साहेब, कल्पना, आसावरी, जयश्रीताई, चित्राताई, मनोज जी, एकनाथ, प्रणोती. यस. जयश्री, नीताताई, मनीषा, मेघा, अर्चना खड़के, प्रीति, कुशल कुमार, वैशाली, प्रशांत जी, भाग्यश्री, सिद्धी, संगीता, सविता आणि सगळे कम्युनिटीचे लोक सगळ्यांना बोले कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. तुमचे सगळे गोल्स, करिअर गोल्स, मनी गोल्स, फायनान्शियल गोल्स तुमचे ऑलरेडी अचीव झालेले आहेत. तुमची जी काही एन्झायटी, स्ट्रेस ऑलरेडी रिलीज झालेले आहे. बोलूया तथास्तु. अमेझिंग. थँक्यू सो मच एव्हरीबडी. ब्लेसिंग्स दिल्याबद्दल आणि घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. अमेझिंग.